जेव्हा कन्फर्म होतं संडे वर्किंग तेव्हा मुलांसाठी स्पेशल असं जेवण बनवावं लागतं. कारण टाईम नाही देता आला तरी असं स्पेशल खाऊ घातल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आता मेनू फिक्स केला आणि त्याप्रमाणे भाज्या घेतल्या. सकाळ झाली हे आंबोळ्यांचं पीठ आले की नाही ते पाहून. मग नंतर बटाटे कुकरला लावले, भात भिजत घातला आणि चहाबरोबर मस्तपैकी पोहे खाल्ले. मला चहा पोहे फार आवडतात. आणि मग चिकन आणायला गेली. पण दुकान बंद होतं. मी तरी रात्री त्याला विचारलं होतं येताना की सकाळी किती वाजता दुकान उघडेल, तर तो मला बोलला की 6:30-7 वाजता रविवार आहे तर आम्ही उघडणार. पण काय फायनली दुकान बंद होतं. पुन्हा घरी आली आणि मग म्हटलं की बाकीचं काम उरकून घेऊ. मग हे भिजत घातलेला तांदूळ मस्तपैकी शिजवून घेतला आणि मस्त वाटणाच्या तयारीला लागली. आता एका साईडला कांदा गरम करत म्हणजे भाजत ठेवला, नंतर सुकं खोबरं भाजून घेतलं. आता वाटण्यासाठी ना थोडंसं अद्रक, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची त्याच तव्यावरती थोडं तेल टाकून मस्तपैकी परतून घेतली, म्हणजे सॉफ्ट होऊन दिली आणि त्याचं वाटणासाठी छान असं भाजून घेतलं. आता इथे मस्त भात तयार झाला होता आणि बटाटे मी आता हे सोलते एका साईडला. आणि हे ना भाजायला खूप पेशन्स लागतात, त्यामुळे गॅस स्लो करून हे मस्तपैकी असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. मग मी माझ्या आंबोळ्या काढायला सुरुवात केली, तरी ही भाजणी माझी होतच होती. मग हे सगळं वाटण काढलं आणि एका साईडला आंबोळ्या केल्या. आता ह्या थोड्या पोळ्या काढून झाल्यानंतर आणि हे वाटणाचं जे साहित्य आहे ते थंड करत ठेवलं आणि मग म्हटलं जाऊन चिकनवाल्याकडनं चिकन आणूया. आणि तिथे गेल्यावरती त्याला चिकन कापायला सांगितलं आणि तोपर्यंत अद्रक लसणाची पेस्ट आणि हे चीज घेतलं. चिकन कापून झालेलं तर मी पटकन घेऊन फास्ट निघाली, कारण मला खूप उशीर होत होता. फायनली चिकन हातात आलं, कारण सकाळपासून 2 फेऱ्या झाल्या. आणि ह्याला ना मी फक्त धुवून घेतलं आणि लिंबू पिळून घेतलं. आता मॅरिनेट करायला वेळ नव्हता आणि इथे चिकन शिजत ठेवलं. आता हे वाटण काढलं, हे बऱ्यापैकी थंड झालं होतं. मग पटकन मिक्सरला वाटून घेतलं. आता कढईमध्ये ना तेल टाकून कढीपत्ता आणि लसूण टाकले आणि खडे मसाले टाकले. मला नेहमी पडतो प्रश्न की आधी लसूण टाकायचं असतो की आधी खडे मसाले टाकायचे असतात फोडणीला. मला नक्की सांगा हां कमेंट्स करून. मग नंतर आहे ना हे वाटण होतं ना ते मस्तपैकी तेलात परतलं, पण माझा कॅमेरा एकदम फिक्स होत नव्हता. मग त्याला एकदाचं फिक्स केलं आणि हे मस्तपैकी परतून घेतलं. आता ह्या स्टीलच्या कढईत ना पटकन गरम होतात. आणि आहे ना माझा कांदाच टाकायचा राहिला फोडणीला, मग तो बाजूलाच ठेवला. आणि नंतर हे चिकन टाकून ते पण मस्तपैकी ह्या मसाल्यामध्ये असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आता दुसऱ्या साईडला शिजत ठेवलेलं चिकन होतं ना एका वेगळ्या रेसिपीसाठी, त्याचं पाणी आहे ना गरमच होतं, ते मी ह्यामध्ये टाकलं आणि मस्तपैकी कढई दिला. आता एका साईडला पुन्हा चिकनमध्ये ना मग अद्रक लसूण पेस्ट जी रेडीमेड आणली होती ती, मसाला आणि हळद मीठ लावून ठेवलं. तव्यावरती ना 2 अंडी अशी फोडून टाकली आणि ती अशी स्क्रॅम्बल केली. त्याच्यामध्ये ना वरून काळी मिरी टाकली, काळी मिरी पावडर, आणि ती थोडी स्क्रॅम्बल केली. आणि नंतर त्याच तव्यावरती ना जे आता आपण मॅरिनेट केलेले होते ना चिकनचे पीस, ते असे टाकून आहेत ना मासे फ्राय करतात ना त्याप्रमाणे असे फ्राय करत ठेवले. आता हे चिकन फ्राय होईपर्यंत ना एका बाजूला कढई ठेवली आणि माझ्या भाज्या ज्या कटिंग करायच्या राहिल्या होत्या त्या करून घेतल्या. यामध्ये कढईमध्ये तेलामध्ये लसूण टाकले, कांदा टाकला आणि भोपळी मिरची आणि गाजर टाकलं आणि नंतर सगळे सॉस टाकले आणि हे जे फ्राय केलेलं चिकन होतं ना ते टाकून सॉस टाकला आणि वरून ना कांद्याची पात टाकून मस्त फ्राय करून घेतलं. नंतर एका कढईमध्ये पुन्हा लसूण, कांदा, गाजर आणि कांद्याची पात असं तेलामध्ये परतलं आणि वरून ना फ्राय केलेले चिकन टाकलं आणि मग शिजवलेला भात असं सगळं टाकून मस्त परतवून घेतलं आणि वरून ना हे स्क्रॅम्बल एग्स टाकलं आणि त्याच्यावरती सॉस टाकलं. मग हा फ्राईड राईस तयार केला आणि मग मी अशी ही थाळी सजवायला घेतली अराऊंड सकाळी 9-9:15 वाजता. आता मला लेट झालेला, तरीही म्हटलं आता हे आपण थाळी हे ठरवलंच आहे तर ही सजवूया आणि मग हीच नंतर डब्यात पॅक करून घेतली. आता हा एवढा खुश झाला आहे कारण त्याच्या आवडीचं सकाळ जेवण तयार झालं आहे आणि त्याने मला बाय केलं अध्यायने. त्यानं बाय करून मी आता पटकन निघाली ऑफिसला जायला, कारण मला असं वाटलेलं की लेट होईल, पण मी बरोबर टायमिंगमध्ये माझा पंच केला आणि अशा प्रकारे मी फायनली ऑफिसला पोहोचले. चलो बाय.